पुण्यातल्या शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत पसरली आहे। तर शिंगाडवाडी परिसरामध्ये एका झाडावर बिबट्या आढळून आलाय, त्यामुळे खळबळ माजली आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय, शेतकरी शेतात काम करत असतानाच त्यांना झाडावर बिबट्या दिसलाय। वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचलाय। मात्र बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची चिंता आता अधिकच वाढली आहे। तर आपण पाहतोय शिरूरच्या शिंगाडवाडीतली ही दृश्य आहे। त्या ठिकाणी शेतामध्ये काही नागरिक, काही शेतकरी काम करत होते आणि त्याच वेळी त्यांना या झाडावरती बिबट्या आढळलेला आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रोहिदास घाडगे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रोहिदास, अतिशय धक्कादायक दृश्य आहेत ही। खाली शेतकरी काम करतायत आणि वरती झाडावरती बिबट्या त्यांना दिसलेला आहे। काय नेमकं घडलंय? अतिशय गंभीर बाब आहे। सध्या शेत शिवारात काम सुरू आहे, ऊस तोडणी सुरू आहे। आता हा बिबट्या जो शेतात होता तो झाडावरती बसून संपूर्ण परिसराची टहळणी करतोय, त्यामुळं माणसांवरती हल्ले होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे वन विभागाने खाली शेतामध्ये बिबट्याची तपासणी करत असताना वरती झाडावर जर बिबट्या राहत असेल तर या बिबट्याकडून माणसाच्या जीवाला, शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। अशा धक्कादायक पद्धतीचा हा व्हिडिओ सध्या पुढे आलाय। त्यामुळे या परिसरातले नागरिक दहशतीखाली आहे, कारण बिबट्या कधीही कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो। नक्कीच रोहिदास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। अतिशय मनाला म्हणजे धक्कादायक ही दृश्य आहेत। वरती झाडावर देखील बिबट्या लपून बसलेला असतो, अनेकदा जमिनीवरच त्याचा शोध घेतला जातो। मात्र अशा प्रकारे झाडावर देखील जर बिबट्या लपून बसत असेल तर शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी ही चिंतेची बाब आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।